डोळे बंद कर ना. माझ्यासोबत चल. दिवाळीची उजळणी आता हळूहळू मंदावते. गावाच्या हवेत अजूनही फटाक्यांचा सुगंध आहे. आठवते ना ती शेवटची संध्याकाळ, जेव्हा घराबाहेर सामान बांधलं जात होतं आणि आजी आशीर्वाद देत होती, बाळ, शहरातही सुखी राहा. तू सांग, तुझ्या बॅगेत काय काय होतं? मिठाईचा डबा, नवं कपडं की आजीची बनवलेली चटणी? आता चल, गावाच्या शेवटच्या गल्लीतून, जिथे शेजारी निरोप देत होते आणि आपण सगळे बस स्टँडकडे चाललो होतो. तू कधी रस्त्यात थांबून गावाकडे मागे वळून बघितलंस का? आणि मनात आलं, एकदा परत येऊ. आता बस स्टँडवर ती जुनी बस, जिच्या सीटा चिकट होत्या आणि खिडकीतून गावाची शेवटची झलक मिळत होती. तुला आठवतंय तो बसचा ड्रायव्हर जो गाणी लावायचं, ये देश है वीर जवानों का? आणि तो रस्ता ज्यात धूळ उडायची आणि आपण सगळे खिडकीतून बाहेर बघायचो, शेतं, झाडं, नदी. सांग, तुझी सीट खिडकीची होती का? आता बस थांबते छोट्या स्टेशनवर आणि आपण उतरतो ट्रेनची वाट पाहायला. तू कधी स्टेशनच्या बेंचवर चहा पितस का आणि विचार करत होतस, आता शहर किती दूर आहे? आता प्लॅटफॉर्मवर ती गर्दी, जी दिवाळीनंतर घरी परतत होती आणि आपण सगळे आपली ट्रेन शोधत होतो. तुला कोणती ट्रेन पकडायची होती? जनरल, स्लीपर की AC? आणि ते विक्रेते जे ओरडायचे, चहा, गरम चहा, समोसा. तू कधी समोसा विकत घेतलास का आणि गरमागरम खाल्लास का? आता ट्रेन येते, शिट्टी वाजवतो आणि आपण चढतो आपल्या सीटकडे. तुझी सीट वरची होती का? हळू श्वास. आता फक्त येथेच थांबतो, या प्रवासाच्या सुरुवातीला, गावापासून शहराच्या अंतरात. श्श, आता ट्रेन सुरू झाली. रात्रीच्या रेल्वेच्या लईमध्ये खटखट खटखट. आठवतं ना ती पहिली रात्र ट्रेनमध्ये, जेव्हा दिवे मंद व्हायचे आणि प्रत्येकजण आपल्या कथा सांगायच्या. तू सांग, तुझ्यासमोर कोण बसलं होतं? एक म्हातारा काका की नवरी? आता ट्रेनच्या खिडकीतून बाहेरचं दृश्य बदलतंय. गावाची माती हळूहळू शहराच्या उजळणीत बदलते. तू कधी चंद्राला ट्रेनबरोबर धावताना बघितलंस का? आणि विचार केलास, हा पण आपल्याबरोबर येतोय? आणि ती स्टेशनं, जिथे ट्रेन थांबायची, लोक उतरायचे, चढायचे आणि आपण आपल्या सीटवर सरकायचो. तुला आठवतंय तो चहावाला, जो प्रत्येक स्टेशनात यायचा, चहा चहा. सांग, तू किती कुल्हड चहा प्यायलास ती संपूर्ण रात्र? आता ट्रेनमध्ये झोप येते, पण डोळे उघडे आहेत, कारण गावाच्या आठवणी मनात फिरतायत. तू कधी ट्रेनच्या सीटवर आजीने दिलेली मिठाई खाल्लायस का? आणि हसलायस का? आणि ते सोबतीचे प्रवासी, जे आपल्या दिवाळीच्या कथा सांगायचे. आमच्या गावात तर तुझी कथा कोणी ऐकली होती? आता सकाळ होते, ट्रेन हळू होते आणि आपलं स्टेशन येतंय. तुला तो अनुभव कसा वाटायचा, जेव्हा ट्रेन थांबायची आणि दरवाजा उघडायचा? आता उतरतो प्लॅटफॉर्मवर आणि बस शोधायला. सांग, तुझी बस किती वेळात आली होती? आणि ती शहराची बस, जी ट्रेन स्टेशनपासून घरापर्यंत शेवटचा टप्पा होती. तू कधी बसमध्ये खिडकीतून शहराच्या पहिल्या इमारती बघितल्या का? आणि विचार केलास, आता घर जवळ आहे. आता बस सुरू झाली. शहराच्या रस्त्यांवर ट्रॅफिक, दिवे, गर्दी. तुला तो बदल कसा वाटायचा? गावाच्या शांततेपासून शहराच्या धावपळीत. आता फक्त येथेच थांबतो, या प्रवासाच्या मध्यात, ट्रेन ते बसच्या अंतरात आणि घराच्या आशेत. आता बस शहराच्या गल्ल्यान फिरतेय. सकाळची ऊन रस्त्यांवर पडतेय आणि आपलं घर फक्त एक वळण दूर. आठवतंय ना तो शेवटचा बस स्टॉप, जिथे उतरताच घराचा सुगंध यायचा, आईच्या बनवलेल्या चहाच्या? तू सांग, तुझ्या घराचा दरवाजा किती स्टॉप्स दूर होता? 2, 3 की फक्त 1?
आता बसातून उतरून रस्त्यावर पायी, सामान खांद्यावर, आणि मनात दिवाळीची शेवटची गोडवा. तू कधी रस्त्यात थांबून घराची छत बघितलीस का आणि हसलास? आलो. आणि ते शेजारी जे दारात उभे भेटायचे. आलास बाळ, दिवाळी कशी होती? तुला त्यांची आवाजे कशी वाटायची? गावाची आठवण करून देणारी की शहराची वास्तव? आता घराच्या दारात किल्ली फिरवता आणि आत पाऊल टाकताच सगळं आपलं वाटायचं. सांग, घरी पोहोचल्यावर तुझी पहिली गोष्ट काय होती? बॅग ठेवणं, अंगुगळ, की आईला मिठी मारणं? आणि तो खोली जो गावातून परतल्यावर थोडासा अनोळखी वाटायचा, पण मग दिवाळीची मिठाई उघडताच आपला होऊन जायचा. तू कधी बॅग उघडून आजीची चटणी काढलीस का आणि सगळ्यांना वाटलीस का? आता खिडकीतून बाहेर बघ, शहराची धावपळ सुरू होते, पण मनात गावाची शांतता बसलीये. तुला तो अनुभव कसा वाटायचा? दिवाळी संपण्याचा आनंद की थोडंसं दुःख? आणि ती रात्र घरात झोपताना ट्रेनची लय अजून कानात, बसची धडपड मनात. तू कधी स्वप्नात गावात परतलास का आणि सकाळी उठून शहरात सापडला स्वतःला? आता प्रवास संपला. गावापासून शहर, बस ते ट्रेन, ट्रेन ते बस आणि बस ते घर. तुला हा प्रवास किती लांब वाटायचा की किती छोटा? आता डोळे हळू उघड की बंदच ठेव, कारण घरात पोचलो आहोत. दिवाळीच्या आठवणी सोबत आहेत आणि पुढची दिवाळी परत गाव हाक मारेल. हळू श्वास, आता झोप, शहराच्या शांततेत, गावाच्या उभेत. आता प्रवासाची शेवटची श्वास सोड. दिवाळीची उजळणी आता घराच्या भिंतींवर थांबली. जर या यात्रेने तुला गावाची शेवटची खुशबू दिली, तर माझ्यासाठी एक छोटंसं भेट दे ना. सबस्क्राईब कर एक क्लिकमध्ये, आणि प्रत्येक रात्री नवीन यात्रा तुझ्या जवळ येईल. लाईक कर, कारण तुझं लाईक मला सांगतं की माझी फुसफुस तुझ्या मनात पोहोचली. शेअर कर त्या मित्राला जो हा प्रवास जाणवू शकेल, आणि कमेंटमध्ये लिही तुझी सगळ्यात प्रिय दिवाळी परतीची आठवण. मी वाचेन आणि पुढची कथा त्या आठवणीनेच सुरू करेन. फक्त हिंदी हवी असेल तर हिंदी प्लेलिस्टमध्ये जा, आणि मराठीसाठी मराठी प्लेलिस्ट तुझी वाट पाहते. चल ना, आताच कर सबस्क्राईब, आणि उद्या पुन्हा निघू एका नवीन प्रवासावर. शुभ रात्री. स्वप्नांत घरात पोहोच. थंडी, गरमी